उन्हाळ्याच्या दिवसांतील 2 भयान अनुभव या सिरीजमधला हा दुसरा एपिसोड आहे. सध्या उष्णतेने थैमान घातले आहे. हीटवेव्ह प्रचंड त्रासदायक ठरत आहे. पण उन्हाळ्याचे दिवस म्हणजे फक्त उष्णता नाही, तर आठवणींचा एक वेगळाच काळ असतो. गावातला उन्हाळा तर अजून वेगळा असतो. सकाळपासूनच तापलेला सूर्य, दुपारचे पूर्ण रिकामे रस्ते आणि सगळीकडे एक विचित्र शांतता. जणू सर्व काही थांबलंय काही तासांसाठी. त्या शांततेत काहीतरी वेगळंच असतं, जे एरवी कधी जाणवत नाही. आपण सगळ्यांनी अशा दिवसांमध्ये काही ना काही अनुभव घेतलेले असतात. काही मजेदार, काही थोडे विचित्र आणि काही असे जे त्यावेळी फारसे कळत नाहीत, पण नंतर आठवले की खूप अस्वस्थ करून जातात. असेच हे 2 भयान अनुभव. पण कथांना सुरुवात करण्याआधी महत्त्वाचे, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तर चला मग टीकेच्या अविस्मरणीय भयान जगात. अनुभव क्रमांक 1. हा अनुभव आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर नंदिता यांनी पाठवला आहे. काही वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे. पुण्याहून नाशिकला जायला निघाले होते. फायनल इयरचा पेपर दिला होता. परीक्षा संपली होती. पण हॉस्टेलमधून सगळे आटोपून निघायला बराच उशीर झालेला. जवळच असलेल्या हायवेवरच्या बस स्टॉपवरून मी बस पकडणार होते. आसपास काहीच नव्हतं. 15-20 मिनिटांचा रस्ता होता, म्हणून मी चालत निघाले. पाठीवर एक बॅग आणि हातात दुसरी. रस्ता जवळजवळ रिकामा होता. अधूनमधून एखादा ट्रक वेगाने जायचा आणि मग पुन्हा सगळीकडे शांतता पसरत होती. या बस स्टॉपवरून मी आधी कोणतीही बस पकडली नव्हती. जवळ येता जाणवलं की तो बस स्टॉप नियमित वापरातला नाही. एक गंजलेला लोखंडी बाक, अर्धवट तुटलेलं छप्पर आणि बाजूला एक जुनी ट्यूबलाईट जी 2-3 सेकंदांनी लुकलुकत होती. त्या प्रकाशामुळे सावल्या सतत बदलत होत्या. मी बाकावर बसले आणि फोन काढून वेळ पाहिली. 11:56 झाले होते. नेटवर्क अधूनमधून गायब होत होतं. मी त्याकडे दुर्लक्ष केलं. एकटी असल्याने मनात धाकधूक होतीच. काही मिनिटांनी अचानक असं वाटलं की मी एकटी नाही. आधीपासूनच कोणीतरी तिथे बसलेलं आहे. आणि मला ते आत्ताच लक्षात आलं. मी हळूच बाजूला पाहिलं. एक माणूस होता, मध्यमवयीन, अगदी साधे कपडे, चेहरा थोडासा थकलेला. तो पूर्ण स्थिर बसला होता, समोर रस्त्याकडे पाहत. तो कधी आला, कधी बाजूला येऊन बसला हे मला कळलंच नव्हतं. काही क्षण आम्ही दोघेही शांत बसलो. मग तो हळू आवाजात म्हणाला, "बाळा, कुठे चालली आहेस?" आवाज अगदी साधा होता. मी उत्तर दिलं, "नाशिकला." तो थोडा वेळ काही बोलला नाही आणि मग म्हणाला, "आज नाही पोहोचणार." मी हलकसं हसले, पण मनात अस्वस्थता वाढायला लागली. "बस मिळाली की पोहोचेन मी म्हणाले. तो लगेच उत्तरला नाही. त्याने फक्त समोर बघत बोट हलकसं पुढे केलं, जणू काहीतरी दाखवतोय. मी तिथे पाहिलं तर तिथे काहीच नव्हतं. काही सेकंदांनी तो पुन्हा म्हणाला, "ती बस पकडू नकोस." मी जरा वैतागून चिडल्यासारखं विचारलं, "का? असं का सांगताय?" तो माझ्याकडे वळला. त्याची नजर वेगळीच वाटली, पण तो काही बोलला नाही. पुन्हा समोर पाहू लागला. मी उठून उभी राहिले. अचानक अंगावर एक थंड वाऱ्याचा शहारा आला. मला वेगळंच वाटलं, कारण मे महिना होता. अशा वेळेस थंड वारा कसा येईल? मला जाणवलं की आसपासचा आवाज पूर्ण गायब झालाय.
रस्त्यावरून येणारे ट्रक, वाऱ्याचा सळसळण्याचा आवाज, काहीच नाही. फक्त त्या ट्यूबलाईटचं लुकलुकणं. मी मोबाईलकडे पाहिलं. स्क्रीनवर टाईम दिसत होता 12:03. माझ्या पोटात भीतीने गोळा आला. तेवढ्या दूरवरून मला हेडलाईट्स दिसायला लागले. बस येत होती. मी पुन्हा त्या माणसाकडे पाहिलं. यावेळी तो थेट माझ्याकडे बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण ते हसू अगदी वेगळंच होतं. म्हणजे त्याला जे मला सांगायचं होतं ते त्याने सांगितलं होतं आणि मला पटलंय हेही त्याला कळलं होतं. त्या अर्थाने त्याच्या चेहऱ्यावर एक हलकं हास्य होतं. तो हळू आवाजातच म्हणाला, आता पुन्हा एकदा संधी मिळते. माझ्या लक्षात काहीच येत नव्हतं. बस जवळ आली, थांबली. दरवाजा उघडला. मी चढायला एक पाऊल पुढे टाकलं, पण अचानक काहीतरी जाणवलं. ती जाणीव शब्दात सांगता येणार नाही कदाचित, पण काहीतरी चुकल्यासारखं. जणू या बसमध्ये मी नको चढायला. 3-4 सेकंद मी त्या बसच्या पायरीकडे उभी राहिले. तितक्यात बस कंडक्टर बोलला, अहो मॅडम, येत आहे की नाही? मी काही न बोलता तशीच उभी राहिले. मला काय वाटले काय माहीत, मी मागे सरकले, पाऊल मागे घेतलं आणि म्हणाले, बस जाऊ द्या. ड्रायव्हर वैतागत काहीतरी पुटपुटला आणि त्याने बस पुढे घेतली. माझं त्याकडे लक्ष गेलं नाही. बस निघून गेली. सगळं पुन्हा शांत झालं. मी मागे वळून पाहिले तर तो व्यक्ती निघून गेला होता. मी मात्र तिथेच बसले. किती वेळ गेला माहीत नाही. बऱ्याच वेळानंतर एक माणूस सायकलवर आला. त्याने मला पाहून विचारलं, मॅडम, एकट्याच आहात तुम्ही? इथे काय करताय? मी भानावर आले. आजूबाजूला पाहिले तर पहाट झाली होती. मी गोंधळले. म्हणजे मी रात्रभर इथेच बसून होते, या बस स्टॉपवर? विचारात असतानाच तोच माणूस पुन्हा म्हणाला, एक मिनिटं, तुम्ही तर काल रात्री 11:30ला इथे बस स्टॉपवर आला होतात ना? तुम्हीच होतात ना त्या? रात्रभर इथेच होतात? मी घाबरत विचारलं, तुम्हाला कसं माहीत? त्यावर तो म्हणाला, अहो मॅडम, बस स्टॉपच्या मागच्या बाजूला कोपऱ्यात माझी टपरी आहे. काल मी घरी जात असताना तुम्हाला पाहिलं होतं मी. मी स्वतःला सावरले. काय झाले काहीच कळत नव्हते. मी बस पकडायला आले होते. तो व्यक्ती भेटला. त्याने सांगितलं, बस पकडू नकोस. मी पकडली नाही आणि त्यानंतर मी इथेच बसून आहे पूर्ण रात्रभर. घाईघाईत मी तिथून उठले आणि हॉस्टेलकडे चालत निघाले. हॉस्टेलवर आल्यावर वॉर्डनला सांगितले. पुन्हा माझी रूम उघडली. मी आंघोळ वगैरे केली. पुढची बस सकाळी 9:30ची होती, त्यामुळे बराच वेळ होता. यावेळी मी ठरवलं की बस डेपोमध्ये जाऊनच बस पकडायची. घरी फोन करून कळवले की काल रात्री जमले नाही, म्हणून आज सकाळी 9:30च्या बसने येते. बसल्या बसल्या मी मोबाईलवर इन्स्टासह स्क्रोल करत होते. तितक्यात मैत्रिणीचा फोन आला आणि मी तिच्याशी बोलत बसले. काल रात्री घडलेला प्रसंग सांगितला तसे तीही कोड्यात पडली. तिच्याशी बोलता बोलता बराच वेळ निघून गेला. 9 वाजत आले होते. मी सगळे सामान घेऊन हॉस्टेल बाहेर आले आणि रिक्षा पकडली. 20-25 मिनिटांत डेपोमध्ये आले. तिकीट काढायला उभी राहिले तेव्हा तिथे जरा धावपळ सुरू असल्याचे माझ्या लक्षात आले. डेपो ऑफिसमध्ये जवळपास 3 ते 4 जण सतत फोनवर होते. एक फोन ठेवला की लगेच दुसरा फोन लावत होते. मी काउंटरवर असलेल्या काकांना विचारले, काका काय झाले? सगळे धावपळ का करत आहेत? त्यावर ते म्हणाले, पहाटे एका बसचा अपघात झालाय. थेट दरीत कोसळली आहे बस. मी घाबरतच विचारले, कोणती बस? किती वाजताची? काल रात्री 11:30ची नाशिक बस. मी जवळजवळ पडायचे बाकी होते. माझे सर्वांग शहारले.
काल रात्रीचा एक एक प्रसंग माझ्या डोळ्यांसमोरून गेला. तो व्यक्ती, त्याने मला अडवले होते. परमेश्वराची कृपा, तो अगदी देवासारखा धावून आला होता. कारण मी जर ती बस पकडली असती तर आज या जगात नसते. माझी वेळ आली होती कदाचित, पण काळ आला नव्हता. अनुभव क्रमांक 2. हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे. उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे माझ्यासाठी नेहमीच माझ्या मामाचं गाव. लहानपणापासून तिथे जाण्याची सवय होती, पण गेल्या काही वर्षांत, खास करून 10वी नंतर जाणं झालंच नव्हतं. आणि या गोष्टीला बरीच वर्ष उलटली. यावेळेला थोडा ब्रेक मिळाला म्हणून अचानक ठरवून गेलो. गावात पोहोचल्यावर सगळं तसंच वाटलं. घर, अंगण, शेजारची माणसं. पण तरीही एक गोष्ट लगेच जाणवली, ती म्हणजे दुपारची शांतता. शहरात आपण कधीच अनुभवत नाही अशी. लहानपणी मित्रांसोबत खेळायला बाहेर पडायचो, त्यामुळे ही शांतता याआधी कधी अनुभवली नव्हती. दुपारी 1 ते 4 ही वेळ गावात पूर्ण शांतता. सगळे झोपतात, बाहेर कोणी नसतं. पहिल्या 2 दिवसात मीही सगळ्यांसोबत झोपायचा प्रयत्न केला, पण सवय नसल्यामुळे मला नीट झोप लागत नव्हती. 3ऱ्या दिवशी मी व्हरांड्यात बसून राहिलो. मोबाईलवर काहीतरी पाहत होतो, पण नेटवर्क जात होतं. मग मोबाईल बाजूला ठेवून फक्त तसाच बसून राहिलो. काही वेळानंतर मला एक हलका आवाज आला. सुरुवातीला तो इतका हळू होता की मी दुर्लक्ष केलं, पण काही सेकंदांनी तो पुन्हा आला. जणू कोणीतरी जमिनीवर काहीतरी ओढत चालतंय. आवाज घराच्या आतूनच येत होता. मी नीट लक्ष दिलं तर जाणवलं की तो आवाज घराच्या शेवटच्या खोलीतून येतोय. ती खोली कायम बंद ठेवलेली असायची. मी आधी विचारलं होतं आणि मामी म्हणाली होती की ती अडगळीची खोली आहे, जुनं सामान आहे तिथे. तेव्हा मला काही वाटलं नव्हतं. मी उठलो आणि हळूच त्या दरवाजाजवळ गेलो. आतून कोणताही स्पष्ट आवाज येत नव्हता, पण एक अस्वस्थ करणारी जाणीव होती. दरवाजाच्या खाली थोडी फट होती, पण आत अंधार असल्यामुळे काही दिसत नव्हतं. मी परत बाहेर आलो. स्वतःला समजावलं की कदाचित उंदीर वगैरे असेल, पण 2ऱ्या दिवशी पुन्हा तेच झालं, त्याच वेळेला. या वेळेला मी थेट दरवाजाजवळ जाऊन कान लावला. आवाज खूप हलका होता, जणू कोणीतरी हळूहळू पाय घासतंय. माझ्या मनात पहिल्यांदाच एक विचार आला, कोणी आत असेल का? तो विचार थोडा निरर्थक वाटला, पण पूर्णपणे दुर्लक्षित करता आला नाही. मी दार हलकं ढकललं तर दार बंद नव्हतं. मला खूप विचित्र वाटलं, कारण ती खोली नेहमी बंद असायची. मी दरवाजा उघडायचा विचार केला, पण त्या क्षणी मामाची हाक ऐकू आली म्हणून मी बाहेर आलो. त्याला काही कामानिमित्त बाहेर जायचं होतं आणि तो मला सोबत घेऊन जाणार होता, त्यामुळे मी त्याच्यासोबत बाहेर निघून गेलो. त्या रात्री सगळे एकत्र जेवायला बसले होते. मी सहज विचारले, मामा, त्या अडगळीच्या खोलीत कोणी येतं का कधी? मामा थोडा थांबला आणि मग म्हणाला, नाही रे, तिथं कोणी येत नाही. का? काय झालं? मी काही नाही म्हणत विषय संपवला. 3ऱ्या दिवशी मी ठरवलं, या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचाच. जेवण झाल्यावर दुपारी पुन्हा सगळे झोपले. मी जाणीवपूर्वक जागा राहिलो. काही वेळ शांततेत गेला आणि मग पुन्हा तोच आवाज सुरू झाला. या वेळेला मी थेट दरवाजाजवळ गेलो आणि कोणताही विचार न करता दरवाजा उघडला. खोलीत अंधार होता. खिडकीला पडदे होते जे धुळीने माखले होते. दिवस असला तरी खोली अंधारलेली होती, कारण अडगळीचे सामान, खिडकी बंद, त्यावर गडद रंगाचे पडदे. माझी नजर चौफेर फिरू लागली.
आणि उजव्या कोपऱ्यात काहीतरी हलल्यासारखं वाटलं. मी एक पाऊल पुढे टाकलं. कोण आहे? मी हलक्या आवाजात विचारलं. कोणताही प्रतिसाद नाही. आणि त्या क्षणी मला स्पष्ट जाणवलं, मी त्या खोलीत एकटा नाही. कोणीतरी नक्की होतं तिथे. मी लगेच मागे फिरलो आणि दरवाजा बंद करून बाहेर आलो. त्या दिवशी मी कोणालाच काहीच सांगितलं नाही. संध्याकाळी मामा बाहेर बसला होता. मी त्याच्या जवळ जाऊन बसलो. काही वेळ गप्पा झाल्या. मग अचानक तो स्वतःच म्हणाला, दुपारी काही ऐकलंस का? मी थोडं दचकून त्याच्याकडे पाहिलं. तसे तो पुढे म्हणाला, कधी कधी वाटतं घरात कोणी आहे, पण पाहायला गेलं की काही नसतं. मी काहीच बोललो नाही. तसे तो पुढे म्हणाला, मागच्या वर्षी एकदा असंच झालं होतं. रात्री झोपताना मागचं दार आम्ही बंद केलेलं, पण सकाळी उघडं सापडलं. आम्हाला वाटलं चोरी झाली. घरात सगळं तपासून पाहिलं, पण काहीच चोरीला गेलं नव्हतं. आणि नंतर पाहिलं तर पायांचे ठसे होते, धुळीने माखलेले. मामाचं हे बोलणं ऐकून मी अस्वस्थ झालो. यातून नक्की काय समजावं हेच कळत नव्हतं. त्या रात्री झोप लागायला वेळ लागला. पुढच्या दिवशी मी निघायचं ठरवलं. सकाळी बॅग भरताना मी एकदा पुन्हा त्या खोलीकडे पाहिलं. दरवाजा बंद होता. मी काही क्षण थांबलो आणि मग शांतपणे निघून गेलो. काही दिवसांनी मामीचा फोन आला. ती साधारण गप्पा मारत होती, पण मग मध्येच म्हणाली, त्या दिवशी तो गेल्यानंतर आम्ही ती खोली साफ करायला घेतली. त्यावर मी विचारलं, मग काय झालं? काही विशेष नाही, पण जमिनीवर पाऊलखुणा होत्या. जणू कोणीतरी वारंवार तिथे फेऱ्या मारत असावं. मी काही सेकंद काहीच बोललो नाही, कारण मला आठवत होतं, जरी मी एकदा ते दार उघडून आत गेलो होतो, तरीही फक्त 2 पावलं चाललो होतो. या व्यतिरिक्त त्या जागेला मी हातही लावला नव्हता. आजही मला त्या गोष्टीचं उत्तर मिळालेलं नाही. कदाचित कोणी खरंच घरात शिरत असेल, कदाचित एखादा माणूस, किंवा असं काही ज्याची चाहूल जरी जाणवली तरी ते दृष्टीस पडत नाही. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.